हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर ती आई आली होती, म्हणजे शिवानी लातूरला गेली होती दातांसाठी. तिच्या दर महिन्याला तिला जावं लागतं, त्याच्यामुळे मग तिच्याबरोबर आई पण आली होती. तर आईने किती सामान आणले, काय काय आणले, काही नाही. तर बघा, आता पिशवीच्या बाहेर काढायला चालू आहे. आईने आलेलं जेवण केलं आणि नंतर मग एक एक सामान काढायला चालू आहे. तर इथे पहिल्यांदा ना लुटायला काय आणू म्हणून विचारलं मला. तर मी बोलले की आता काय काय आहे तुझ्यामध्ये. तर आईनं जास्ती काही सामान आणलं नव्हतं, कारण अजून बाजार करायचा होता, त्याच्यामुळे मग थोडं थोडं आणले. ए नाही, घरचे का ते बारक्या आहेत की घरच्या. एक पता ग बघ बांगडे येते का बाई तुला. काही हे रस्ता एक फुटा तुटला आहे की तुम्हाला घरी तुटला एक फुटा अगो बाई फुटला का ही तुम्हाला घरी आणली माझ्या तर ही तुला ही करा मानते बारायचं. तर बघा, काय काय सामान आणलं होतं. वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या, माझ्यासमोर वाटाण्याच्या शेंगा आहेत ठेवलेल्या. सणासाठी माझ्यासाठी बांगड्या घेऊन आली होती काचाच्या, कारण आमच्या इकडं सणाला जास्त करून तर कलरच्याच बांगड्या वापरतात. मुंबईला, पुण्याला, कराड, सातारा तिकडे हिरव्या बांगड्या वापरतात. त्यांच्या इकडे कलरच्या बांगड्या वापरत नाहीत, आणि आमच्या इकडं हिरव्या बांगड्या सहसा कुणी वापरत नाही, अशाच कलरच्या बांगड्या वापरतात. त्याच्यामुळे मग इथं माझ्यासाठी आणि काकूसाठी बांगड्या आणायच्या होत्या, पण काकूचं माप काय माहीत नव्हतं. मग गेल्या वेळेस आणल्या होत्या काकूसाठी म्हणून, पण त्या घरातच पडून राहिल्या, त्याच्यामुळे यावेळेस काकूसाठी काही आणल्या नाही त्या. फक्त चुडे, पाटल्या वगैरे त्याचा मान असतो आता संक्रांतीला, त्याच्यामुळे मग तेच चुडे पाटल्या घेऊन आली होती. आणि बाकीचं अजून त्यांच्या घरी जे पण काही सामान विकायला आणलं होतं तर त्याच्यातलं मला लुटायला म्हणून 2 बॉक्स कोणाचे आणले होते, म्हणजेच मेहंदीचे कोण. आणि नंतर अजून बरंच काय 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 आणलं होतं, छोटं मोठं पोरींना कानातले वगैरे. एक शिवानीनं विकत गोलाईतून घेतला होता आणि एक आईच्यातूनच घेतला होता. तसाच घरचं असलं ना तर माणूस किती घेतं, काय घेतं, त्याला काही म्हणजे मोजमाप असं काही नसतं. विकत घ्यायचं म्हणलं ना पैसा जातो, पण माणूस काही करतं. त्यांनी पण तिथून काही फुकट आणलेलं नसतं, पैसेच घालून आणलेलं असतं. पण आमच्या आईची मिठी असते की नको पैसे राहू द्या, नको पैसे राहू द्या. पण मला वाटतं की आता त्यांनी पण पैसे घालून आणलेलं असतं, मग कसं आपण घ्यायचं तसं. त्यामुळे मी शिवानीला रागराग करत होती की असं आणत जाऊ नकोस काही पण उचलून, कारण त्यांना पण तिथं 4 पैसे मिळावे म्हणून कोणी पण आणलेलं असतं. पण शिवानी गेली ना तर तिला नुसतं ओढू घेऊन यायचं पडलेलं असतं, काही पण हे आण ते आण करते ती. पण आमच्या आईची मिठी असते, नाही असू दे घेऊ दे, नाहीतर असू दे घेऊ दे करते. पण आईनं एवढा विचार नाही करत की बाबा पोरीनं ह्यातली एखादी वस्तू जर घेतली तर मला इकडं घाटा होईल, असा विचार नाही करत. कारण शेवटी आई ती आईच असते. आई अशी असते ना की लेकीसाठी ना किती जरी आपल्याला नुकसान झालं तरी चालतं, पण लेकीला काही कमी पडायला नको असं वाटतं. जेव्हा गरीबी होती ना तेव्हा आईचा जीव खूप तुटायचा आमच्यासाठी, पण द्यायला हातात काही राहत नव्हतं. मग आईला वाटतं की आता आपली परिस्थिती चांगली झाली तर आता आपण जे त्यांना पाहिजे तर ते देऊ. आणि शेवटी आई ती आईच असते. आई एवढा जीव कुणाचाच तुटत नाही. भले कोणी असू द्या, जगामध्ये पैसे देऊन सगळं मिळतं, पण आईवडील कधी मिळत नाही ते. तसे आमच्या आईचा स्वभाव खूप तापड आहे, खूप म्हणजे काय बघायलाच नको. मला एकदा वाटतं माझं आईचं गेल्या जन्माचं काहीतरी नातं होतं, माहीत नाही की माझ्या आईचं वाकडं येते सारखं असं वाटतं. पण आईचा स्वभाव तापड आहे खूप, पण मनातून प्रेम इतकं आहे ना, खूप प्रेम आहे, पण ते दाखवत नाही. एकेकाला ना प्रेम दाखवता येत नाही. पण त्या माणसाला काय वाटतं की मी तापड आहे, पण माझ्या मनातलं प्रेम ह्यानं समजून घ्यावं की माझ्या मनात किती प्रेम आहे, का आहे. तर मोप आम्ही समजून घेतो आहे, आम्हाला सगळं कळतं आहे. पण एखाद्या वेळेस आईनं जर काय बोलली तर लगेच डोळ्याला पाणी येतं, राग येतो आहे की नको आपल्या नवऱ्याचंच घर बरं असं वाटतं. पण आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत नाही वाटत. त्यांच्या महागारी आईवडिलाची किंमत कळते की नेमकं आईवडील काय आहेत, तर काय त्यांचं स्थान आहे आपल्या जिंदगीमध्ये हे नंतर कळतं माणसाला. कोणाचं पण तसंच आहे. कोणती आपल्या आयुष्यात एखादी वस्तू येऊ द्या, ती वस्तू जर आपल्याला आहे तेव्हा त्याची किंमत वाढत नाही, पण वस्तू गेल्यानंतर त्याची किंमत कळते. तसंच असतं. आईवडील एक आपल्या हिश्शाचा असा भाग आहे ना, तर ती आयुष्यात कुठंच नाही मिळू शकत, असा भाग आहे तो.
तर ती जी कसर आहे ना ते कोणीच भरून काढू नाही शकत. आणि आपल्या आयुष्यात किती पण सुखी होऊ द्या, किती चांगलं होऊ द्या, पण शेवटी आईशिवाय आपण शून्यच आहोत. आणि तिची जी जागा आहे ना ती आजपर्यंत देवानं सुद्धा घेतली नाही, तर आपण तर माणसं आहोत. तर असो, मी आज आईविषयी खूप बोलले. आज ती आली माझ्याकडे, कारण खूप दिवसातून आई कधी आली नव्हती. जसं आमचं घराचं काम पूर्ण झालं ना तर तेव्हापासून आलीच नव्हती. आमच्या त्यांनी पण 2-4 वेळेस विचारले की आई आली का नाही, आई आली का नाही, सासूबाई आल्याच नाही त्या म्हणून. पण आईला काही येणं झालं नव्हतं. तर आज आली होती. तर आल्यावर इतकं नटत होती ना, खूप छान झालं घर तुझं, तू तुझ्या आयुष्यात खूप दिवस बेकार काढले, पण माझ्या डोळ्याचं पारणं भेटलं, घर छान झालं, असं तसं. आईला ना आपल्या लेकराचा खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो एक त्या लेकराचं चांगलं झाल्याच्या नंतर. आणि जेव्हा त्याच पुरीचं लग्न झाल्याच्या नंतर जर जर असं तसं झालं ना तर एवढा आईवडिलांचा जीव कासावीस होतो ना. आमची आई तर ना बापरे बघायलाच नको, एवढा आमच्याविषयी जीव तुटत होता ना, पण करू काही शकत नव्हती. जीव तुटायचा पण करायला हातात काहीच नव्हतं. पण आता चांगलं झालं आहे ना, तर आता डोळे भरून बघितलं, 2 दिवस राहिली बरंच तरी, नाहीतर कधीच राहत नसते, लगेचच माघारी जाते. त्याच्यामुळे ना आज थोडंसं मी आईविषयी बोलले. आणि आजपर्यंत असं कसं होतं ना, ते समोरासमोर आपण किती जरी आईवर जीव असला ना तर समोरासमोर नाही बोलू शकत की आई तू अशी आहे, तू तशी आहे, की तू आहे म्हणून मी आहे, असं तसं काय कोणीच नाही बोलू शकत. बोलूनच नाही दाखवू शकत. आईच्या पण मनात खूप प्रेम असतं, पण आई पण कधी पोरीला नाही बोलून दाखवत. आणि पोरीच्या मनात किती जरी प्रेम असेल तर पोरगी आईला बोलून दाखवू शकत नाही. तर तसंच मी आजपर्यंत कधीच बोलून दाखवलं नव्हतं. आणि जेव्हा बाहेरला जाते ना तर तेव्हा आई थोडं पण काही बोलली ना तर लगेचच डोळ्याला पाणी येतं की आई अशी बोलली तशी बोलली. आपल्याच नवऱ्याचं घर चांगलं आहे, चला आपलं महागारी नको राहायचं इथं. पण आईच्या मनातलं प्रेम नाही ओळखू शकत. तर ते आता किंमत कळायला लागली, आता कळायला लागलं. तर एवढ्या दिवस कळत नव्हतं. तर इथे ना आल्यापासून बघा सारखं हे काम करू का ते काम करू चालू होतं. काही नको करू, बसून राहा म्हणलं ना तरीसुद्धा नको, माझ्या पुरीला काम पडतं, की पुरी पण जास्त करून करत नाही, हिला काम पडतं म्हणून ना हे करते ते करते म्हणत होती. तरीसुद्धा ना कणसं आणले होते, त्याचे कणसाचे टरफलं काढून दिले, पुन्हा वाटाण्याच्या शेंगा सोलून दिल्या. आणि नंतर गूळ विकत आणला होता, त्या पोळ्या काकूला खायच्या होत्या, त्याच्यामुळे पदरचे पैसे घालून इथं आल्याच्या नंतर सामान विकत आणलं. आणि तो गूळ म्हणजे सगळा असं एकदम बारीक करून दिला. आणि मग बाकीचं असे मिक्सरमधून काढून वगैरे ठेवलं. आणि सकाळी मग आईच्या हातानं पोळ्या केल्या, कारण काकूला खूप दिवसापासून आईच्या पोळ्या खायच्या होत्या. पण आवर्जून लातूरून घेऊन येतं नाही आलं, कारण तिथून घेऊन यायचं म्हणलं ना तर घेऊन किती घेणार माणूस, 5-7 असंच. मग आईला वाटलं की तिथंच जावं आणि तिथंच सामान आणून करून द्यावं, म्हणजे भरपूर पोळ्या होतील. त्याच्यामुळे मग सगळं इथंच घेऊन आली होती. आणि मग इथंच करून ठेवलं सगळं, त्याची तयारी त्यात तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तरी ताई आली होती म्हणल्यावर आता म्हणलं काहीतरी वेगळी करा भाजी. आणि तसं पण पनीर पालक पण आणून ठेवली होती भरपूर, शेजारच्या ताईनं दिली होती. त्याच्यामुळे म्हणलं चला पालक पनीरच करू. आणि त्यातल्या त्यात माझं सोमवार पण होता आणि सोमवारला कांदा चालत नाही, त्याच्यामुळे बिना कांद्याचीच भाजी केली होती इथं. तर अगोदर मी आपलं पनीर जे आहे तर त्यात 2-3 मिरच्या टाकल्या आणि ते पनीर शिजवून घेतलं. नंतर आता इथं पनीर टाकायला चालू आहे. तर अगोदर मी पनीर जे आहे ते तेलात परतून घेतलं आणि नंतर त्याच्यातच पनीर टाकायला घेतलं. कांदा वगैरे काही वापरला नाही, कारण सोमवारला कांदा चालत नाही, त्याच्यामुळे फक्त टमाट्याची पेस्ट करून घेतली होती. खडा मसाला टाकला, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली. आणि नंतर त्याच्यामध्ये म्हणजे लाल तिखट, काळा तिखट, विकत्रीचा मसाला वगैरे सगळे टाकले. आणि नंतर त्याच्यामध्ये छान असं परतून घेतलं. आणि नंतर पालक टाकला मिक्सरमधून काढलेला. आणि मग त्याच्यामध्ये छान असं थोडीशी उकळी आली ना तर नंतर पनीर टाकलं त्याच्यामध्ये. तर इथे बघा छान अशी भाजी तयार झाली आपली. त्याच्यात आता मी भाजून घेतलेला पनीर होता तर ते टाकायचं आहे. अजून काय टाकलेलं नाही आहे, कारण व्हिडिओ इतका स्लो मोशन घेतला आहे ना मी ह्यावेळेस, खूप स्लो मोशनमध्ये घेतला आहे. कारण मला वाटलं का नाही व्हिडिओ पुरतो का नाही बोलायला. एकदा काय होतं ना, व्हिडिओ मागेच राहतो आणि पुढे निघून जाते, मग मला व्हिडिओ काय पुरत नाही, जे बोलायचं राहतं ते राहूनच जातं माझं मेन. त्याच्यामुळे मग ह्यावेळेस म्हणलं की नको व्हिडिओ कुठलाच डिलीट मारायला नको, व्हिडिओ आहे तेवढा असू द्या. नंतर मग आपलं बोलणं अपूर्ण राहिलं ना तर वाटतं बाबा हे बोलायचं होतं, इथं ते बोलायचं होतं, इथं असं होतं. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ जरा स्लो मोशनमध्ये घेतला आहे. तर इथे आता फायनली आपली भाजी तयार झाली आणि वरून मी पालक मसाला टाकून घेतला आहे. पालक मसालाच म्हणते मी, चुकून झालं माझ्याकडून, मला म्हणायचं होतं पनीर मसाला कारण दुकानात पण ना पालक पनीर मसाला आहे का म्हणून विचारायला पाठवलं होतं. पण तिथे ना
तर ते दुकानदार भैया समोला म्हणले की हे पण असतो का मसाला. शिवानी म्हणली की हो भेटतो लातूरला हा पण मसाला. तर त्यांना पण माहीत नव्हतं की पालक मसाला भेटतो का म्हणून. तर तशी चकली झाली माझ्याकडून सुद्धा आता बोलताना. तर इथे माझी एकीकडे भाजी आणि एकीकडे जिरा भात केला होता तर ते झाला. आता मला शेवटला चपात्या करून घ्यायच्या होत्या आणि नंतर दूध खीर गोडाचा पदार्थ काहीतरी बनवायचा होता. कारण असं करतो आम्ही घरी प्रत्येक वेळेसच. मग आता तर आई आली आणि आई आल्याच्या नंतर म्हणलं ना तर आईला पण गोडाचा पदार्थ आवडतो. तरी आता खूप कमी केला आहे. पहिले इतकं गोड चालत होतं आईला पण आता नाही चालत. त्याच्यामुळे मग दूध खीर बनवली होती शेवयाचे. कारण पहिलं ना जिऱ्याची भरणी आहे जिरे हां पांढऱ्या तुरीचं वरण आहे ना भाजीत टाकले जिरे. हां त्याच्यात अजून काय पाहिजे होतं गं? चटणी नगर चटणी नाही. माझा पण उपवास असला ना तर मला गोडाचा पदार्थ आवडतो. त्याच्यामुळे मग दूधखीर केली होती आणि आईला पण दूधखीर आवडते. त्याच्यामुळे पण म्हणलं चला आणि त्यांना पण आवडते. मग सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे मग दूधखीर केली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे उपवास म्हणले की गोड पदार्थ हा आलाच आमच्या घरामध्ये. तर इथे आता ना पालक पनीर करून घेतला आणि वरी मी तडका कशात मारला आहे कारण माझ्याकडे तडक्याचं भांडं नाही आहे. त्याच्यामुळे मी ना पळी आहे आमच्यात खोलगटी तर त्याच्यातच मी तडका मारत असते. आणि इकडे जिरा भात पण माझा शिजत आला आहे. आता फक्त मला चपात्या लाटायच्या होत्या. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.